नवरात्र चालू आहे, काहीतरी नवीन बनवूया. साखर शेंगदाणे किंवा तुम्ही साखर फुटाणे म्हणू शकता. मळ्यातले शेंगदाणे सासूबाईंनी पाठवले. त्याच्यासाठी बारीक बारीक सगळे असतात, निवडून जाडवाले काढून घेतले. गॅसवर कढई तापून त्याच्यात शेंगदाणे भाजले. शेंगदाण्याचं टरफलं निघेल एवढंच त्यांना शेकायचे, भाजायचे, काढून बघायचे ते टरफलं निघतंय का नाही. टरफले छान निघायला लागले. जरा गार होऊ दिले. गार करण्यासाठी आम्ही पॅन केलं ठेवले. माझी करूताई मदत करते शेंगदाण्यांची सालं काढायला. थंड आता सगळं शेंगदाण्याची सालं काढून झाली आहेत. आता एका कढईत साखर आणि थोडंसं पाणी घालून थोडंसं विरघळून घ्यायचं. थोडंसं साखर विरघळली झाली तयार आपली साखर विरघळून. आता त्याच्यात शेंगदाण्यांची जे सालं काढलेले शेंगदाणे आहेत ते टाकून द्यायचे आणि चाळायचं त्याला. सगळे शेंगदाण्यांमध्ये साखरेचा पाकलेला असे चाळून व्यवस्थित करायचे. हळूहळू ती साखरेतलं पाणी आटतंय. बघा आता कशी दिसत आहेत. शेंगदाण्यांना साखर व्यवस्थित लागते. बघा आपण बघू शकता. हे बघा पूर्ण कोरडे झालेत. आता आपण एका वाटीत त्यांना काढून घेऊ. आपले साखर शेंगदाणे तयार होऊन झालेत. आता आपण सर्व करूया ते. हे बघा साखर शेंगदाणे गोड. परी काय साखर शेंगदाणे खाते.